पप्पांना बाहेर जायचं होतं आणि समोर काय त्यांना सोडत समजा कसं बस आईने त्याला घेतलं आणि मग संध्याकाळी ना आम्ही दिवाबत्ती लावण्यासाठी आलो. दीपत वगैरे लावलं. समर्थला थोडी सर्दी झाली होती त्यामुळे ना आज हॉस्पिटलला जायचं होतं. आता रात्री ना खूप अंधार झाला होता, 7 वाजले होते. समर्थच्या पप्पांनी म्हटलं जवळ कमी आहे तोवर दाखवू, पुन्हा जास्त झालं ना कमी होत नाही. त्यामुळं आलो हॉस्पिटलमध्ये. तिथं आल्यानंतर जास्त काही गर्दी नव्हती, पण 2-3 पेशंट आमच्या अगोदर ते गेले आणि त्यानंतर आमचा नंबर आला. आता हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर मला एक जास्त मूर्ती खूप आवडते, जी की बाप्पाची आहे, म्हणजे गणपती बाप्पाची आहे. आणि ही ना मूर्ती इतकी भारी, त्याच्यावर स्टोन वर्क केलेले आहेत. मग त्यानंतर आमचा पण लगेच नंबर आला. पिलाचं वजन वगैरे केलं, वजन पण खूप छान वाढलं होतं, 8 kgच्या पुढे गेलं होतं. आणि त्यानंतर ना सरांना वगैरे दाखवलं, त्यांनी भरपूर औषध गोळ्या लिहून दिले त्याला, म्हणजे औषध दिले. मग मेडिसिन वगैरे घेतली. त्यानंतर आम्हाला ना चप्पल वगैरे घ्यायची होती, कारण माझी चप्पल सुटली होती येता. मग त्यामुळे आम्ही ती घेण्यासाठी आलो होतो. आता तिथं ना भरपूर असे चप्पल होते, कोणती घेऊ कोणती नाही असं सुचत नव्हतं. आणि असं बूट ना तुम्ही पण नक्की घ्या, कारण लग्न अगोदर माझ्याकडे असा बूट होता आणि ते खूप वर्ष टिकला होता. डेली यूजसाठी पण खूप छान होता. सो एखादी ना एक चप्पल घेतली. आता कोणती चप्पल घेतली मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवते. सो त्यानंतर घरी आलो. तोपर्यंतसाठी बाय बाय.